तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. शुभ रात्रीच म्हणायची वेळ आहे. पण पहिल्यांदा भेटल्यावर जसं गुड मॉर्निंग म्हणतात, तसं ते शुभ संध्याकाळ. कारण दुपारचा कार्यक्रम झाला आज. नूतन मॅडमनी सुरू केलं द सेलेस्टाईन प्रोफेसी हे जे गाजलेलं पुस्तक आहे, ते घेतलेलं आहे आणि बघा किती सुंदर ऊर्जेने जमवून आणलेलं आहे. हे व्हिडिओ मी टाकलेला आहे या कोर्सच्या ग्रुपवर. जरूर तुम्ही ते बघायचे व्हिडिओ. दुपारी तुम्हाला जमतंय नाही जमत. कारण आजच माझ्या लक्षात आलं, की मॅडमना म्हणत होते, मी सांगितलं सुद्धा आज दुपारी कार्यक्रमात, की आता काही करायचं नाही या महिन्यात ज्ञानोबोधचं काही. आपला फोकस सगळा या कार्यक्रम ग्रुपवर आहे, त्याचा सराव करायचा आहे. पण नूतन मॅडम म्हटल्या, "मी ते पुस्तक घेऊन आली आणि मला पिरॅमिडला द्यायचंय परत, म्हणजे मला नवीन घेता येईल." आणि त्यांनी म्हणे, "मी घेऊनच टाकते." मग मी प्लॅन केला आता, आजपासून आपण. आणि मग नंतर आज बोलतानाच लक्षात आलं, की नियती जी आहे, ती आपल्याला अक्षरशः गाईड करते. आता जो आपला 21 दिवसाचा कोर्स सुरू झालाय, आपण जे करतोय, आपण जे आयुष्य बदलाचं शास्त्र आहे, आपल्याला आयुष्य बदलायचंय, आपल्याला आहे तसंच नाही ठेवायचं. आता जे आपल्या आयुष्यात आहे, ते आपल्याला हवं असेल, आपण त्यात जर सुखी असू, पण बदलायचं पण आहे ना. आधी काहीतरी वेगळं करायचंय म्हणून तर आपण या कोर्सला हे केलंय. आपल्याला आता जसं आयुष्य आहे तसंच चालू ठेवायचं असेल तर काय एवढं आटापिटा करण्याची गरज आहे, नवीन गोष्टी शिकायची गरज आहे. आपण शिकतोय याचा अर्थ आपल्याला आयुष्य बदलायचं आहे. आणि मग आयुष्य कसं बदललं जातं, आपल्याला हव्या त्या गोष्टी आयुष्यात कशा मिळवू शकतो आपण, यासाठी हा कोर्स आहे. मग आम्हाला काही मिळवायचंच नाही असं म्हणून उपयोग नाहीये. कारण या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊन झाली, की मला काही मिळवायचं नाही, ठीक आहे ना. माझ्यासाठी जगलो ना आपण आता. आता जगासाठी जगा, लोकांसाठी जगा, इतरांसाठी जगा. त्यामुळं ही जी उत्तरं मला मिळाली काही सुचतच नाहीये आणि मला आता सगळं पूर्ण झालंय आणि मला काही हवंय असं वाटत नाही. या म्हणण्याला तसा काही अर्थ नाहीये. तुम्ही विचार करा, काय बोलता? प्रत्येक वेळेला सिच्युएशन वेगळी असते, की मी काही वेळेला म्हणते, की अध्यात्म किंवा चांगले सद्गुण सुद्धा सुटले पाहिजेत शेवटी. म्हणजे सत्वगुण असतात ना, ते सत्वगुण सुटत नाहीत. आपले जे काही दुर्गुण असतात, आपले जे काही तामसी वृत्ती असतात, त्या कळून सवयी-सवयीने आपण सोडतो. आपली जी उन्नती होती, ती होत जाते. सगळ्यात शेवटी सुटत नाहीत ते सत्वगुण. म्हणजे काहींना मी उलटं सुद्धा बोललीये. काहींचा अतिच दुसऱ्यांचा विचार, अतिच समाजाचं. मला काही नकोच आहे, मला काही नकोच आहे. मला धरतीसाठी, मला असेन्शनसाठी, मला याच्यासाठी. हे पण चुकीचं आहे. ते कळेल तुम्हाला आज किंवा उद्याच्या सेशनमध्ये कळेल, की हे कसं चुकीचं आहे. एक टोक ठेवणंच चुकीचं आहे. आपण संसारी माणसं आहोत म्हणून आपल्यासाठी सुद्धा आणि या ब्रह्मांडासाठी सुद्धा एकटोक असणं चुकीचं आहे. तर हे कळेल तुम्हाला, ते समजून घ्या. काही जण नुसते तेच बोलत होते. नुसतं त्यांना आध्यात्मिकच, नुसतं असेन्शनच, त्याशिवाय काहीच नकोय. काहीच नको. मग माझी सिच्युएशन म्हटलं तर माझी पण तशीच आहे. मला तर आता लाईफच नको वाटते. सगळं करून झालं की माझं. पण मग हे जसं आपल्याला वाटतं, टोकं आहेत टोकं, की काहींना नुसतंच संसार. मी म्हटलं होतं एक आध्यात्मिक गोष्ट घ्या. ती पण कोणी घेतलेली नाहीये. अध्यात्मात सुद्धा या कोर्समधनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय साधायचं आहे ते पण मी सांगितलं. इथे आपल्याला साधायचं आहे, जे काही बदल सगळे होत आहेत, काही झालं तरी मी स्टेबल आहे. काही झालं तरी माझ्या पथ्यावरच पडत आहेत. माझ्या हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग ही सांसारिक पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे. दोन्हीचा संगम आहे याच्यात. आणि हे जर झालं तर आपण पुढे जाणार आहोत. हे जर नाही झालं तर पुढे जाणारच नाहीये. 3 वर्ष काय घेऊन बसला? डिसेंबर 2027 डेट आहे. मग ह्यासाठी पूर्ण विचारांती पहिली गोष्ट सांगितली होती. ते फक्त एका व्यक्तीची आलेली आहे. बाकी कोणीच त्याला लक्षात ठेवलेलं नाही. तुम्हाला लिहून घ्यायला मी सांगते. आता तरी लिहून घ्या, की जे काही ब्रह्मांडात बदल होत आहेत, इकडे-तिकडे बदल होत आहेत, आमच्या भल्यासाठीच होत आहे. एंड रिझल्ट इज ऑल्वेज गुड. आणि या सगळ्याला स्टेबल राहून, न्यूट्रल राहून, मध्यवर्ती भूमिकेत राहून सामोरे मी जात आहे. जे काही होत आहे ते आमच्या भल्यासाठी होत आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या आयुष्याचा संकल्प आपण पेरायला हवाय. कारण एवढे अप अँड डाउन, एवढे अप अँड डाउन येणार आहेत. आपल्या घरातल्या लोकांसाठीचे, आजूबाजूच्या लोकांसाठीचे. आपण काही कानावर आलं तरी आपण विचलित होतो.
आपण खालच्या ऊर्जेत जातो. मग हा संकल्प एकाच व्यक्तीने पेरलेला आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगत असते, जे कोणी मला आध्यात्मिक बोलले, मी त्यांना जरा वेगळ्या बाजूने बोलले, की हे असं तुम्ही दुसऱ्याचाच का विचार करता? स्वतःचा विचार करा. जे स्वतःचच करतायत त्यांना पण म्हटलं एकही आध्यात्मिक नाही. तुम्ही अजून मायाजाळातच, तुम्ही तुरुंगातच. याचा अर्थ काय आहे, की प्रत्येकाला मध्यवर्ती ठेवणे. तर हे फार गरजेचं आहे. तर चला आता आज आपण बघूयात. बघा आपण काय बघितलं कालच्या ह्याला, की हे जे कॉन्शियस माइंड आहे ते 5% ते 10% आयुष्य कंट्रोल करतं. आपण जे जागृत असतो, आपण जे निर्णय घेतो, की मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला शेत पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, व्हॉटेव्हर हे सगळं जागृत मन आहे. हे जागृत मन म्हणजे वरवरचं आहे, समुद्र आहे. समुद्राची डेप्थ आपण बघतो. आपल्याला सगळं एवढं समुद्र जवळ दिलेला आहे आणि आपण फक्त एवढं बघतो का तर जागृत मनाने विचार करतो. माझ्या संसारात काय कमी आहे? मग इथे ज्यांचं विश्वच फक्त मुलांसोबत आहे, त्यांना पण मी रागवली. अरे स्वतःच्या आत डोकवा. स्वतःचं आत डोकवणं, स्वतःबद्दल जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. काही लोकं फक्त या सागराच्या आजूबाजूला बघतायत. लोकं, समाज, पृथ्वी, धरती झालं. इथे काय आहे माझा संसार, इथे मी आहे काहीच बघायचं नाही त्यांना. फक्त या परसेप्शननी बघतायत. म्हणजे ते पण चुकीचं आहे. काही जण फक्त एवढंच बघतायत, ते पण चुकीचं आहे. का तर कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मन म्हणजे सदैव आपण जे काही विचार म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात आपण करतो ना, ते जागृत मनाने करतो. आता आपल्याला जर आयुष्य बदलायचं आहे, तर आपल्याला यात डुबकी मारायची आहे समुद्रात. मग सबकॉन्शियस माइंड वापरायचे. दिसत नाहीये ते. खूप मोठा भाग आहे त्या सबकॉन्शियस माइंडचा. हे बघा, हे सबकॉन्शियस माइंड दिसत नाहीये. पण हे असेसिबल आहे आपल्याला. आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. हे जे आहे माझं आयुष्य कंट्रोल करत नाहीये. माझं आयुष्य जे काही मी विचार करतीये, जे काही मी वागती आहे किंवा व्हॉटएव्हर मला जे काही या आयुष्यात करायचंय ते जागृत मनाने मी डिसिजन घेत आहे. काही गोष्टी सबकॉन्शियस मधनं होत आहेत. त्या आपल्याला कंट्रोल करता येत नाही. उदाहरणार्थ आपण बघितलं, लिहून घ्या परत आज महत्वाचं या 4ही गोष्टींवर फोकस मारायचा आहे. उदाहरणार्थ माझ्या सवयी. सवयी कुठून आल्यात? सवयी इथे दडलेल्या आहेत. मग आपण जर ठरवलं माझी सवय बदलायची आहे. मग कुठली सवय? उदाहरण सांगते मी आता जे या 2-3 दिवसात चाललंय. फी भरणं. एखाद्या कोर्सची फी भरणं. माझी सवय. मी नाहीच लवकर भरणार. मी रोज वाचते, पण नाही भरणार. ही सवय आहे आपली. पिरामिडला यायचंय, मी निगेटिव्हिटी इथंच असणार. अप अँड डाउन, खाली आणि वर, जाऊ का नको, काय करू? अप अँड डाउन. मी डिसिजन घेणं ही माझी सवय आहे. मी मेसेज बघतीये ग्रुपला, पण मी उत्तर देत नाही, ही माझी सवय. मी सारांश लेखन लिहीत नाही, ही माझी सवय. मी अजून आयुष्याचे 3 प्रॉब्लेम करा मॅडम, रोज, रोज जीव तोडून मिटपासून म्हणतायत, कोर्स संपायला आला, पण मी म्हणते मला काही समजतच नाहीये. मी काय विचार केलाच नाही, ही माझी सवय आहे. मग ही सवय आपल्याला बदलायची, तर आयुष्य बदलणार आहे. आणि ही सवय इथे दडलेली आहे. म्हणून सवयीवर फोकस ठेवा. अंतर्मन आहे, हे अंतर्मन आहे. सबकॉन्शियस माइंड ठरवतं सवय. मग आपण जर लवकर उठायचं ठरवलं, उठत नाही. आपल्याला सारांश लेखन लिहायला सांगितलं, आपण लिहीत नाही. न लिहिणं माझी सवय, न बोलणं ही माझी सवय आहे. माझा थोट चक्र मला असेंड करायचा नाही. माझं विशुद्धी चक्र हे गलिच्छ दूषितच राहिलं पाहिजे, का तर मी बोलू शकत नाही. ना मी लिहू शकते, ना मी बोलू शकते. ही सवय अशी बदलणार नाही. आपण कितीही लिहिलं, आपण कितीही केलं लवकर म्हणजे लिहिलं म्हणजे काय ते लवकर उठायचंय मला, मला बोलायचंय, मला व्यक्त व्हायचंय, हे होणार नाही. कारण हे जन्मानुजन्माचे, या जन्माचेच नाहीये. मागच्या जन्मातनं सुद्धा चक्र सगळे घेऊन आलोय. चक्राला किती असेन केलंय, चक्राला किती दूषित केलंय, सगळ्या जन्मांचं त्यात डाटा स्टोअर आहे. मग हा सबकॉन्शियसमध्ये मग ह्या अंतर्मनात काय-काय आहे सवयी. मला जर माझी कुठलीही सवय बदलायची, हे उदाहरण देतीये. मला जर माझी कुठलीही सवय बदलायची, तर मला अंतर्मन वापरलं पाहिजे. सबकॉन्शियस माइंड वापरलं पाहिजे. म्हणजे जागृत मला जो विचार येतोय,
की मला नाही आवडत सारांश लेखन लिहायला. मला सारांश लेखन लिहायचंय. माझ्या सबकॉन्शियस अंतर्मनाला मी सूचना दिली पाहिजे, तर माझ्या सवयी बदलणार आहेत. मग सवयी एक झालं. दुसरं आपण काय बघितलं? विश्वास. माझा विश्वास साईबाबांवर आहे. माझा विश्वास आपल्या गजानन महाराजांवर आहे. माझा विश्वास अक्कलकोट स्वामींवर आहे. दुसऱ्या देवी-बिवी माझा विश्वास नाही. हे सुद्धा कुठून आलंय? हे सुद्धा इथे आहे. मागच्या जन्मांचे, या जन्माचे संस्कार घरातनं काय दिलेत, आई-वडिलांनी, समाजाने, शाळेने काय-काय मनावर लादलेलं आहे. काय विश्वास तयार झाला? मला हे खाल्लं की त्रास होतो. माझं हे खाल्लं की पित्त होतो. हे सगळं इथे बुडालेलं आहे. विश्वास. साखर खाल्ली की डायबिटीज होतो. मांजरा आडवं गेलं की काम होत नाही. हे सगळे विश्वास जे आहेत ते लिहा. विश्वास कोणी-कोणी पाडलेत? आपल्या पूर्वजन्मानी, आपल्या जन्माच्या स्टोरीनी, आपल्या आई-वडिलांनी, समाजानी, शाळेनी, नवऱ्यानी, घरातल्या मुलांनी. कुठल्याही व्यक्तीबद्दल सासू, सासरे, नणंद, दीर, जावा सगळं गाडलंय इथे. इथे किती जरी तुम्हाला वाटलं ना, तरी इथून काही ऑपरेट होणार नाही. कंट्रोल हा इथेच आहे. उदाहरणार्थ एक व्यक्ती वाईट आहे. आपण मनात पहिला इन्सिडन्स आपल्याला तसा झालेला असतो, की त्यांनी फसवलेलं असतं किंवा त्यांनी आपल्याला विचित्र वागलेलं असतं. मग समजा आता एक उदाहरण घेऊ, की आपण मैत्रिणी समजा एखादी मैत्रीण आहे किंवा नणंद आहे किंवा दीर आहे आणि आपल्याशी विचित्र वागलेलं आहे. मग आपण इथे साठवलं ते आता. हे सगळ्या आठवणी पण आहेत. लिहून घ्या. विश्वास आहे, आठवणी आहेत. मग आता आठवण इथे माझी तशी झाली दीरांबद्दल, मैत्रिणींबद्दल, व्हॉटएव्हर काय, व्यक्तींबद्दल. आता ज्यावेळेला दीर पुढे येतात, ज्यावेळेला जाव पुढे येते, ज्यावेळेला सासू पुढे येते, काहीही होतं, तर इथून लगेच आपण रिएक्ट करतो. का रिएक्ट करतो? इथून लगेच रिएक्ट करतो कारण इथे साठवलंय ना. इथे साठवलंय तसंच होणार. जसं गाडी चालली जाते. गाडी कॉन्शियसली चालवत नाही, जागृत मनातून चालवत नाही. कारण एकदा गाडी चालवून, सायकल चालवून इथे सगळं टाकलंय. मग व्यक्तींबद्दल इथे साठवलंय. मग इथे तसंच वागणार आहे इथे जे साठवलंय ते. भलं त्या व्यक्ती चांगल्या सुद्धा आपल्या आयुष्यात वागलेल्या असतात. एक गोष्ट वाईट झालेली असते, 2 गोष्टी चांगल्या असतात. आपण चांगल्याला थारच देत नाही. कारण आपण इथे हेच साठवलंय. त्यालाच खतपाणी घातलंय, त्यालाच खतपाणी घातलंय. एकदा कधीतरी व्यक्ती वाईट वागली, की तेच सुरू झालं, तेच सुरू झालं, तेच सुरू झालं. तेच हृदयात ठेवलं. मग आपण बघितलं ती वाईट आहे, ती वाईट आहे. ऊर्जा, खड्डा हे सगळं त्या व्यक्तीबद्दल इथे साठवलं. मग ती व्यक्ती समोर आली, ती व्यक्ती काही बोलली, तर आपण इथलं साठवलेलंच बघणार आणि तसं रिएक्ट होणार. मग आपल्याला इथे बदलवलं जातंय. आपण इथे काय म्हणतोय? थँक्स म्हणायचे. जी व्यक्ती वाईट आहे, ज्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिले, आपण हृदयातून त्याला धन्यवाद म्हणायचे. इथेच आपण हे बदलायला लागतो. नुसतं धन्यवाद, धन्यवाद कोरडं म्हणून उपयोग नाही. आपण इथे मनातूनच त्या व्यक्तीला प्रेम द्यायचं, तिला धन्यवाद द्यायचं, तिच्या चांगल्या गोष्टी आठवायच्या. हे सगळं हळू बदलायचंय आपल्याला. का बरं बदलायचंय? कारण आपल्याला माहितीये त्या व्यक्तीला वाईट म्हणून मी माझे सगळं भांडार, माझं सगळा स्टोरेज घरातला वाढवतीये दूषित ऊर्जांचा. माझ्या आयुष्यात दुःख निर्माण करण्याचा सगळा साठा मी वाढवती आहे. माझ्या आयुष्यात कमी ऊर्जा करण्याचा मी सगळा साठा वाढवत आहे. हे कळतंय आता स्पिरिच्युअलिटीमध्ये येऊन. हा कोर्स शिकून ते कळतं. म्हणूनच आयुष्य बदललंय लोकांचं. जे बदलले ते बदलले. ते नाही तर अजून आता बघा आज सुद्धा भला मोठा मेसेज आला. माझ्याशी मुलगा नीट वागत नाही, माझ्याशी नवरा नीट वागत नाही, माझ्याशी कोणी नीट वागत नाही, मला फोन करायचाय. मी एकटी पडली. म्हटलं अजिबात मी बोलणार नाही. किती वेळ तुम्हाला ते समजून सांगू? तुम्ही जप करा ना, जप करा ना. छान आहे, धन्यवाद. छान आहे, धन्यवाद. बघा कसं बदलतंय. मग इथे ज्यावेळेला आता आपण शिकलो, की बाबा हे अध्यात्मात बरं नाहीये, त्या व्यक्तीशी मी चुकीचं वागणं बरोबर नाहीये. मग आपण धन्यवाद देतो, प्रेम देतो, फॉरगिव्हनेस मागतो. सुरुवात आपली माफीनी मागायची. कारण आपल्याला त्रास झालाय, पण त्या व्यक्तीबद्दल आपण निगेटिव्ह विचार करून त्या व्यक्तीला सुद्धा नकळत आपल्याबद्दल त्रास दिलेला आहे. कारण जेव्हा म्हणतो ही अशी वागली, तो तसा वागला, तसं त्या लोकांना सुद्धा आपण आपल्याबद्दल वाईट त्यांच्या हृदयाला छेडलेलं आहे.
म्हणून आता आधी धन्यवाद द्यायचे, मग आपण आधी माफी मागायची, मग धन्यवाद द्यायचे. म्हणजे आपण इथे या सुप्त मनाचा विचार करायला हवा. मग सुप्त मनाचा विचार करायचा असेल, तर काय करायचंय? तेच तर चाललंय व्हिज्युअलायझेशन टेक्निक. या इथल्या ह्याला शब्द काही कळत नाही. याला चित्र कळतात, याला नाक आणि काय बघतात, त्याला ते कळणार आहे. चेहरे आणि भावना 5 सेन्स ऑर्गन शिवाय याला काही कळत नाही आणि आपण तेच सेन्स ऑर्गन्स घालत नाही. इव्हेंट करा, सीन तयार करा, पिक्चरचा सिनेमा करा, तरी इथे वाक्यच येतायत. इथे सीनच नसतो. इथे नुसती सिच्युएशन येते भावनांची. मी आनंदी आहे, मी सुखी आहे. काय अर्थ आहे का त्याला? इव्हेंट काय आहे? सीन काय आहे? सीन म्हणजे काय? पिक्चरमध्ये काय आपण भावना बघतो का? भावना बघतो का? भावनांसकट काय-काय बदलतं बघतो आपण सगळं. काहीतरी इन्सिडेंट झालेले असतात, काहीतरी घटना घडलेल्या. मग ते नको का करायला? आपल्याला हे सबकॉन्शियसला घालायचंय, सगळा बदलायचा हा सबकॉन्शियस. त्याशिवाय आयुष्य कसं बदलणार आहे? सगळे चांगले लोकं कसे वागणार आहेत आपल्याला, हे बदललं नाही तर? मग ते बदलण्याचं एकच साधन आहे. तेच तर आपण शिकतोय ना. कारण बघा, हे खूप शक्तिशाली आहे, स्फोटक आहे. हे बॉम्ब आहेत. पण केव्हा? का तर हे सगळं कंट्रोल करतंय आयुष्य. अनैच्छिक क्रिया सुद्धा नियंत्रित करतात. आपल्याला चांगलं वागायचं असलं तरी आपण भसकन काही पण बोलून जातो. भसकन त्या क्षणाला काही म्हणतो. का तर इथनं ते आलेलं असतं. आपल्याला आता सगळं शिकलोय, आपण जागृत आहोत, आपण अवेअर आहोत, आपण ध्यानात आहोत, अध्यात्मात आहोत. आपल्याला माहिती आहे त्या लोकांना तसं म्हणायचं नाही. पटकन बोलून जातो. काही हरकत नाहीये. यात काही चुकीचं नाहीये. आपण पटकन बोलून जातो ते. चुकीचं आहे. थोड्या वेळाने आपण ते बदलत नाही. आपल्याला चुकी रिअलाईज झाली, आपण 10 वेळा चांगलं करत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचा ग्रहच डोक्यात आपण ठेवतो आणि तो बदलायला तयार होत नाही. म्हणून हे इथे चुकतं आपण. रिएक्ट होणं, काही आपण त्यांना म्हणणं, हे करणं ठीक आहे. हळू-हळू कॉन्शियसली बदलत जातं. तर हे सगळं आपण बदललं. मग हे जर कंट्रोल करायचे, हे जर बदलायचे, तर स्वप्नांमध्ये बदलू शकतो. पण आपल्या स्वप्नांवर सुद्धा आता कंट्रोल नाहीये. कारण आपल्याला सिनेमाच येत नाही ना अजून करायचा. आपल्याला सिनेमाच कळत नाही. स्वप्नात कुठं काय बदलत बसणार आहे आपण? इथे जिवंतपणीच जिवंतपणीच सिनेमा तयार करता येत नाहीये. काही म्हटलं तर आम्हाला नाही माहिती ना, आम्ही काय ठरवलं नाही ना, आम्हाला काही कळत नाही. माझं आता आयुष्यात सगळंच आहे, मी काय मागू मला कळत नाही. तर डोंबल्याचं काय आपण स्वप्नात सुद्धा आपली आणि मग आपण म्हणतो सोल रिप्रोग्राम. कसा सोल रिप्रोग्राम होणार आहे? आयुष्यच रिप्रोग्राम होत नाही, तर सोल रिप्रोग्राम कसा होणार आहे? हे सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. आता जे आपण सांगतो ते करत राहिलं तर. तर बघा आता हेच थोडंसं मी अजून कष्ट घेतलेत कळण्यासाठी. अवचेतन सुपर कॉम्प्युटरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. आता हे जे अंतर्मन आहे, अवचेतन मन आहे, जे सबकॉन्शियस मी म्हणते त्याला अंतर्मन म्हणतात. जिथे आपण लगेच नाही कंट्रोल करू शकत. ते कंट्रोल करायला त्याला ऑर्डर द्यायला वेगळ्या टेक्निक्स आहेत. पण जर आपण ते शिकलो, एकदा का आपल्या अंतर्मनाचा वापर कसा करायचा, सबकॉन्शियस कसं आणायची फ्रिक्वेन्सी हे कळलं, तर सुपर कॉम्प्युटरपेक्षा धडाधड बटन दाबलं की आयुष्य बदलणार. बटन दाबलं की बंगला, बटन दाबलं की शेती. काय हवं ते तो देणार आहे. कारण तो सुपर कॉम्प्युटर आहे. खूप शक्तिशाली आहे तो. पण तिथे जायचं तर शिकलं पाहिजे. त्याला काही सांगायचं कसं? तो कसा ऐकणार आहे? तो कसा खुल जा सिम सिम तथास्तु अल्लाउद्दीनचा खिलजी दिवा जो आहे तथास्तु हात जोडून उभं राहणार आहे. तोच तर आपल्याला कळत नाही कसा तो हात जोडून उभं राहणार आहे. आपण त्यासाठी कष्ट घ्यायला तयार नाहीये. आणि आपल्याला आयुष्य पण बदलावसं वाटत नाही, तर कसं काय होणार आहे? काही लोकं जे आयुष्यात चालू आहे तेच घालतायत. आता बघा, आमच्या बालपणीच्या म्हणजे आता हे एक जण म्हणतायत, की आपलं जर बालपण जर बघितलं, तर सगळ्या आठवणी त्यात आहेत. ते पण लिहा. म्हणजे आपल्या सवयी आहेत, आपला विश्वास आहे, मेमरी पण आहे, आठवणी पण आहेत. मग काय आहेत या आठवणीला सुद्धा बदलायचंय आपल्याला. आपण जर आपल्या आठवणी बदलल्या, मी आता जसं म्हटलं, ही व्यक्ती वाईट, ती व्यक्ती वाईट, या आठवणी साठवून ठेवल्यात. त्या आठवणींना जर बदललं नाही, तर तो सबकॉन्शियसचा भाग बदलला जाणार नाही आणि तो सबकॉन्शियसचा भाग बदलला जाणार नाही, तर माझं आयुष्य बदलणार नाही. मी पुढच्या जन्मात सुद्धा या व्यक्तींना घेऊन येणार आहे. कारण मी अजूनही त्या व्यक्ती वाईट, वाईट, वाईट म्हणत बसली आहे. आणि माझ्या जवळच्या त्या व्यक्ती आहेत, तर पुढच्या वेळेला
त्या व्यक्ती सुद्धा उट्टा मागायला आयुष्य त्यांचं मरताना सुद्धा ते बघणार आणि आपण सुद्धा बघणार. म्हणजे पुढचं आयुष्य सुद्धा आपण बदलत नाहीये. पण आता जर आपल्याला हे कळतंय आता आणि महत्वाचं ऊर्जा येतायत. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितलं या आठवणी नष्ट करतंय सोलर फ्लेअर. सोलर फ्लेअर दबदबून विश्वासाला सगळं बदलायला लागलेलं आहे. सोलर फ्लेअर आपल्या मेमरीला बदलत आहे. आपल्याला मेमरी ठेवत नाहीये. पण आपण जर उराकवटं अशी बाळगून आहोत, आपण त्यांना लेट इट गो करत नाही, धन्यवाद देत नाही, त्यांच्या चांगल्या आठवणी तयार करत नाही, तर काही ऊर्जा जी करतीये त्याचा उपयोग नाही. आणि जे मेंदूत होत आहे, तेच ब्रह्मांडात होत आहे. हे वाटतं फक्त मी माझ्यासाठी काम करतीये. पण माझ्यासाठी नाहीये हे काम, हे ब्रह्मांडासाठी आहे. प्रत्येक जण जर सबकॉन्शियस बदलायला लागला, तुम्हाला सांगते हा सबकॉन्शियस, हा मंगलदेनचा सबकॉन्शियस, इथे समजा अजून सविता धर्माधिकारी मॅडमचा सबकॉन्शियस, इथे श्रद्धा चाफेकर मॅडमचा, असं इमॅजिन करा. हे सगळं ब्रह्मांड आहे आणि आपण म्हणतो की आपण ब्रह्मांड आहोत आणि आपण म्हणतो आपण वननेसमध्ये आहोत, जे सत्य आहे. मग इथे आता समजा आपल्या ग्रुपचा सगळा सबकॉन्शियस, इथे एक कण आहे, इथे मंगलदेन आहे, इथे अजून आता जे काही लोकं किती जॉइन झालेत, आता 50 लोकं. तर 50 लोकांचं हे समजा सबकॉन्शियस इथे. इथे अजून दुसऱ्या ग्रुपचं, इथे अजून दुसऱ्या ग्रुपचं, इथे अजून दुसऱ्या ग्रुपचं. आता सोलर येते, तिने सगळं ब्रह्मांडातलं बदलायला सुरुवात केली. तिला काय हवंय आता? तिला सत्ययुग हवंय. सत्ययुग हवंय म्हणजे सुवर्णयुग हवंय. म्हणजे सगळेजण स्वतःवर डिपेंडंट हवेत. ना की डॉक्टरांवर, ना की अंगाऱ्यावर, ना की देवळांवर, ना की ईश्वरावर, ना की पुस्तकावर, कशावरच नाही. कारण सगळं हा देवाचाच भाग आहे, ईश्वराचाच भाग आहे, परमेश्वराचाच भाग आहे. हा परमेश्वराचाच कॉन्शियसनेस आहे. परमेश्वराची चेतना आहे. आपला प्रवास सुरू झालाय. मग इथे आपण आपल्या एका कणाला, आपल्या सबकॉन्शियसला बदलते. मी बदलले, तुम्ही बघितले, तुम्ही बदलले, तुम्ही बदलले. तर आपण काय करतोय? ब्रह्मांडाची जी काही सनातन किंवा जी काही सत्ययुगाचं ब्रह्मांड आहे, ते आपण क्रिएट करतोय आणि ब्रह्मांडाला ते हवंय ना, ऊर्जेला ते हवंय ना. मग आपण नाही बदलायला तयार आहे, तर आपण इथे ट्रॅप गाळत जाणार आहे आपण, लक्षात घ्या. आपण नाही जाणार आहे सत्ययुगात. तुम्ही हे बदलायला तयार नाही झाला ना, तुम्ही इथे खालीच. आणि मी सुद्धा. सगळेच आपण. कारण आपण अजूनही या तुरुंगात बसलोय. माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझी नोकरी, माझा बंगला, माझी गाडी, माझी संपत्ती, माझा शेत. बसा, खालीच बसा. कारण तुम्हाला चेतना वाढवायची नाही. खालीच बसा. ब्रह्मांडाबरोबर येऊच नका. ब्रह्मांडाला तर हे सगळं वेगळं हवंय. युनिटीमध्ये हवंय. वननेसमध्ये हवंय. अहम ब्रह्मास्मी हवंय. आणि आपण संसार, जाळं, तुरुंग. काही नाहीये. मुली कोणी नाहीत, आपल्या मुलं कोणी नाहीत, नवरे कोणी नाही, मित्र कोणी नाहीत, नोकरीवाले काही नाही. सगळे खेळ चाललेत ना आपले. अजूनही आपण जागे व्हायला तयार नाही. मग काय होणार आहे? हे इथे पृथ्वी राहणार आहे. तिसऱ्या युगातली पुन्हा दुसरी शिफ्ट होणार आहे. सगळे गाडले जाणार आहे. जसे हडप्पा गाडला गेला, जसा सगळा आपण बघतो कित्येक महायुद्धात तो आपल्या ह्याच्यात रामायणात, महाभारतात सगळे जमिनीच्या खाली गाडले गेले. आपल्याला सुद्धा तिथेच गाडावं जावं लागेल. आपण केव्हा वर जाणार आहे 5व्या आयामात? आपण जर हे धरतीच्या इच्छेच्या ऊर्जेप्रमाणे चाललोय, बदलतोय, क्रिएट करतोय. मग नुसतं एवढंच करून इथेच काही काम नाही करत आहे, तसंही बरोबर नाहीये. कारण काय आहे, की तुम्हाला सांगते प्रोसेस अशा चालल्यात आता ब्रह्मांडीय ऊर्जेच्या. तुम्ही जर बघत असाल, की तुम्हाला कधीतरी खूप छान वाटतं. कधीतरी काहीच नको वाटतं. हे आयुष्यही नको वाटतं. आता काय संसारात हे सारखं बदलतंय. कधी चांगलं वाटतंय, कधी नाही वाटत आहे. कधी सगळं पूर्ण झाल्यासारखं वाटतं, कधी हावरटासारखं वाटतं. हे ज्यांचं अप अँड डाउन चाललंय ना, त्यांना ऊर्जा इव्हॉल्यूट करतीये. कारण सारखं बदल चाललेले आहेत. म्हणजे त्यांच्यावर ऊर्जा काम करते. सेल बदलले जातायत शरीराचे. मनाचे सेल बदलले जातायत, बुद्धीचे सेल बदलले जातात. त्यांच्यामध्ये चेंजेस होत आहेत. कारण पूर्वीचं काही लगेच एवढं बदललं जाणार नाही. पण जे एकाच कडेला आहेत ना, जे फक्त स्वतःसाठी बघतायत, ज्यांचं अप अँड डाउन चाललं नाही, त्यांना दुसऱ्यांसाठी काही करावसं वाटत नाही. त्यांना समाजासाठी काही करावं वाटत नाही. ते एकाच टोकाला आहेत. ते सगळे तुरुंगात आहेत. ते सगळे खाली जाणार आहेत लक्षात घ्या.
दुसऱ्या पृथ्वीवर शिफ्ट होणार आहे. आणि ज्यांचं अप अँड डाऊन चाललं, तो शेवटी कधी असणार आहे? तो इकडं असणार आहे का इकडं असणार आहे? द एंड मोमेंट इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. आणि क्षणात आपण इकडं पळणार आहे, की क्षणात तिकडं पळणार आहे. ऐन वेळेला सैरा-वैरा होणार आहे आपल्याला. आपण नाही का बरेच जण इकडं जातो, तिकडं जातो, तिकडं जातो. एकदा हे बघू, एकदा ते बघू, एकदा ते बघू. अप अँड डाऊन ठीक आहे. पण कुठेतरी त्या मोमेंटला आपल्याला कुठं शिफ्ट व्हायचंय हे तर आपण गांभीर्याने राहिलं असलं पाहिजे. त्यावेळेला जर चूक झाली तर चालणार नाहीये. त्यावेळेला पटकन इकडे जाऊ. कारण घरातले इथे आहेत. शेजापाजारचे इथले आहेत. किंवा पटकन इकडे जाऊ. आणि हे सगळं बघायचं आहे. म्हणून सगळं आपल्या अंतःकरणात विचार करायचा आहे. की खरंच मला काय हवं आहे? तर इथे सुपर कॉम्प्युटर आहे, पण त्याची शक्ती वापरली तर. बघा, आठवणी तिथे आहेत. घटना पण आपण स्टोअर करून ठेवल्यात. आत्ता लहानपणीच्या नाही, मागच्या जन्मांच्या सुद्धा घटना स्टोअर आहेत. व्यक्तींच्या सुद्धा स्टोअर आहेत. त्यालाच डिलीट मारायचे, तेच फेकून द्यायचे, तेच बदलायचे. आधी बदलायचे, मग जाणार ते. बदलल्याशिवाय डिलीट नाही होणार. बदलल्याशिवाय डिलीट होणार नाहीये आणि ते डिलीट केलं तर वर जाणार आहोत आपण. म्हणून हे सगळं बघायला नको का? काय-काय आपण उराशी जवळ बाळगलंय. आपण कितीतरी ध्यान प्रकार केलेत. मग अवचेतन मेंदूमुळे झोपेच्या वेळी आपण श्वास घेऊ शकतो. का तर श्वास काय आपण शिकलोय एकदा ते सगळं सबकॉन्शियसमध्ये पडलंय. मग झोपलं तरी आपलं श्वास घेणं चालूच असतं. तसं झोपलो आपण आपलं जागृत नाहीये, तरी आपलं सबकॉन्शियस माइंड सगळ्या विचाराच्या डिसिजन्स तोच घेतो, जे काही फीड केलंय ते. ज्या काही आठवणी आहे, जे काही पॅटर्न आहे, जो काही स्वभाव आहे. हे सगळं आपल्याला बदलायचं असेल, तर आपण कॉन्शियस पण पाहिजे आणि कॉन्शियसली तिथे जे टाकलंय ते बदललं पाहिजे. म्हणजे मेंदू आपल्या सवयी तयार करतो. त्याच्या फायलीमध्ये पुन्हा कृती होते आणि नमुने तयार होतात. म्हणजे हे जर समजायचं झालं, तर हिप्नोटिझम लोकं करतात, ते काय करतात? ते सबकॉन्शियसमध्येच टाकून देतात. तुम्ही का असे वागताय? तुम्हाला पाण्याची भीती का वाटतेय? तुम्हाला उंदराची का भीती वाटते? मग तुम्ही मागच्या जन्मात जाऊन सांगता, मी पाण्यात बुडाले होते. मग एवढं जर सांगितलं, म्हणजे तुम्ही आता बघितले अंतःकरणात. भले तुम्ही संमोहनात आहात. मग तो उठल्यावर सांगतो तुम्हाला, की तुम्ही पाण्यात बुडून मेला होता, म्हणून आता तुम्हाला पाण्याची भीती वाटते. ज्या क्षणी हे ते सांगतो, त्या क्षणापासून पाण्याची भीती जाते. का बरं जाते? का आता अंतरंगात डोकवले. मागच्या जन्मातनं कारण शोधले. जसा चित्रपटात आपण बघतो ॲक्सिडेंट झालेला दिसला, की लगेच बुद्धी, मेमरी सगळी येते की नाही जागृत होते. मग तिथे जायला नकोय का? मग आपण स्वसंमोहन करायचे. दुसऱ्यांना सांगून होईलच असं काही नाही. तिथे सुद्धा वाईट ऊर्जा कोणी वापरलं जातं. जे सांगतात ते काही खरं नाहीये. आणि तुम्हाला पुढं-पुढं सगळं सारच कळेल. इकडं-तिकडं जाऊन काही उपयोग नाहीये. तर हे पॉवर हाऊस आहे एनर्जीचं सबकॉन्शियस माइंड. आणि नकळत आपल्या आयुष्यातल्या 95% 90% गोष्टी तो कंट्रोल करत असतो. म्हणून त्याला वापरायला शिकण्याचं हे सीन बघणं आहे. आता जर तुम्ही सीन बघितला नाही, तर तुम्हाला हे तंत्रच कळणार नाही. आणि आता जर हृदयाची पॉवर वाढवून घेतली नाही, तर त्या तंत्राचाही काही उपयोग नाही. कारण हृदय पहिलं, मग मेंदू आणि मग हृदय आणि मेंदू घेऊन हा सबकॉन्शियस टॅप करता येतो. कारण भावना आहेत त्याच्यात. भावना म्हणजे हृदय, स्मृती, आठवणी म्हणजे मेंदू, विश्वास म्हणजे मेंदू, हृदय सुद्धा. या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग ह्यामध्ये आपल्याला कॉन्शियस माइंड हे बघा चेतन मनापेक्षा कॉन्शियस माइंड जागृत मनापेक्षा अंतर्मनाचं सामर्थ्य जास्त आहे. म्हणून अंतर्मन वापरायचंय आपल्याला. आपल्या डोक्यातच शिरत नाही का आपल्याला अंतरंगात डोकवायचंय. आपण बाहेरच बघतोय मुलं, बंगला, बाग, बगीचा, शेती, खेती. मग करा मला. कसं अंतरंग वापरताय तुम्ही? अंतरंगात ते आहे काय? बघा, अंतरंग वापरायचं असेल तर स्वतः डोकवा आधी, तेच अध्यात्म आहे. स्वतः डोकवायला लागलं की बरोबर कळतं माझी सवय बदलायची आहे. कारण माझं आयुष्य माझ्या सवयीने चाललंय. माझा विश्वास मला बदलायचाय. का बदलायचाय विश्वास? जगातला विश्वास बदलतोय. जगाचं सायन्स बदलतंय. पृथ्वीचं सायन्स बदलतंय. पैसा नाही चालणार आहे पृथ्वीवर. पैशाचा जो काही विश्वास आहे, पैसा असेल तर सगळा तो खोटा आहे. हे मुलांना कळलंय.
आपल्याला कळत नाही, आपण बदलायलाच ते तयार नाहीये. बंगला म्हणजे यश, आपण बदलायलाच ते नाही. मुलं धावतायत का हो बंगले अन् फ्लॅट? जे कोणी धावतंय त्यांना कळत नाहीये काय चाललंय ते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला मी कडक शब्दात बोलतेय, कारण 2 वर्षांनी, 3 वर्षांनी तरी तुम्हाला या कळल्या पाहिजेत गोष्टी. या एका कोर्समधनं सगळं तुम्हाला आकाशापर्यंत कळलं पाहिजे. भले तुमचा प्रवास 10 वर्ष लावू देत, नाहीतर भले तुम्ही इथेच बसू देत. नाहीच बदलायचं. अजून 4 जन्म मी घेईन. तर मी माझा विश्वास बदलला, की आता पैसा नाहीये महत्वाचा, आता बंगला महत्वाचा नाहीये. कारण ही ऊर्जा चालली ईश्वरत्व द्यायला आणि मला वाटतच नाही अजून ईश्वरत्व घ्यावं. कसली काय? मी कसली ईश्वर? मी तर भोगायला आली. ते खाणं-पिणं, दागिने, फिरणं. या गोष्टी स्वतःच्या प्रत्येकाने चेक करायच्यात. कृपा करून एका टोकाला राहू नका. एक टोक नकोय, मध्यवर्ती भूमिका. बंगला घेतलाय, तर स्वतःला काय हवंय ते पण डोकवा. बंगला घेतलाय, का हवाय बंगला? वैयक्तिक काहीच नाहीये इथे, कॉमन सगळं आहे. हे का म्हणून विचारायचंय. का मला बंगला हवाय? माझ्या आत्म्याला हवाय का हो बंगला? मी दुसऱ्या काय लोकं म्हणतील, मी छान बंगल्यात राहतीये. इकडचे सगळे बंगल्याला धावतायत म्हणून मला धावायचंय. अशी कारणं मिळतायत का? हे शोधायला सांगितलंय आणि हे जसं-जसं आत डोकून आपण तसं हे अंतर्मन बदलत जाणार आहे. अवचेतन मन आपल्या आयुष्याला बदलू लागणार आहे. कारण आपणच प्रश्न विचारू लागलोय. पैसा? आत्तापर्यंत होता पैसा श्रेष्ठ. पुढे जायला पैसा लागणार आहे की एनर्जी लागणार आहे? मग एनर्जी कशी वाढवायची आहे? बघा, हे करतं शरीराचं नियंत्रण. आता आपल्याला रोग आहेत, आपल्याला काही जखमा आहेत, आपल्याला काही दुखणं आहे. हे कोण बरं करणार आहे? हे सुद्धा अवचेतन मनच बरं करणार आहे. ना की औषधं, ना की डॉक्टर. कोणी काही करू शकत नाही जगातलं. तुम्हाला सांगितलंय मी जेवढं शिकली आयुष्यात, मला एकच रहस्य कळलं. कोणाचा बाप कोणी काही करू शकत नाही. आपलं मन आणि आपला विश्वास जर धरला नाही ना, तर कोणी काही बरं करू शकत नाही आपल्याला. आपल्याला केव्हा बरं होणार आपण? जर अंतःकरणातनं ठरवलं तर, मनाने ठरवलं तर, चेतनेत उतरवलं तर आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, की सोल प्रोग्राम घेतलाय का हा मागून? तर लर्निंग काय आहे? मला या आजारातनं, मला या दुःखातून शिकायचं काय आहे? जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपल्याला हवं असलं तरी आपण बरं होणार नाही. माझं लर्निंग झालंय का? सगळ्या आयुष्यातल्या ज्या घटना दुःखदायक असतात, त्या शिकण्यासाठीच येतात. म्हणून शिकण्यावर जर फोकस ठेवला, म्हणून मुलांच्या लर्निंगवर फोकस ठेवला, तर मला नाही वाटत की मुलांच्या साठी तुम्ही याहून सोन्यासारखं काय मागता. माझ्या मुलांचं लर्निंग खूप व्यवस्थित होत आहे. टप्पे-टोणपे न खाता त्यांचा सोल प्रोग्राम पुढे चालला आहे. सोल लर्निंग पुढं होत आहे आणि एवढं सुंदर बीज पेरून जाणार आहात तुम्ही मुलांसाठी, जगासाठी, समाजासाठी. याहून श्रेष्ठ काही व्हॅल्यू नाही. याहून श्रेष्ठ स्वतः मुलांसाठी काहीही करणं नाहीये. हे तुम्हाला आता कळेल. जसं बदलत जाईल तसं कळेल. म्हणून काय मागायचंय फार महत्वाचं असतं. तर इथे बघा म्हणजे दुसरं म्हणजे माझं लर्निंग झालंय का आणि तिसरं म्हणजे सोल प्रोग्राममध्ये ते घेतलेलं आहे का? हे फार बघायचं असतं. मग आता रिप्रोग्रामिंग शक्य आहे. पण रिप्रोग्राम आपल्याला कळलं तर पाहिजे, की हे मी माझ्या सोल प्रोग्रामसाठी मागून घेतलंय. हे दुःख कुठलंही दुःख आज आपल्या आयुष्यात येऊन गेलेलं आहे, आत्ता आहे. आतमध्ये डोकवा ना तुम्ही स्वतःच्या, का माझ्या लाईफमध्ये असं आलं होतं? मग मला आता काय पाहिजे? तो सोल प्रोग्राम काय होता? मग मी आता माझ्या आयुष्याचा सोल प्रोग्राम कसं बदलू? माझं आयुष्य कुठं चाललंय? मला एवढे दणके का आले? काय येत आहेत? पुढे काय होऊ शकतं? मग मी रिप्रोग्राम करू शकते. हे सगळं आपण या कोर्समधनं जे शिकतोय, ते सगळं करू शकतो. फक्त हे जमलं तर. सिनेमा बघताच नाही आला, हृदय मेडिटेशन करताच नाही आलं, हृदयाची पॉवरच नाही वाढवली, मेंदूची वाढवली नाही, व्हिज्युअलायझेशन केलं नाही, सबकॉन्शियसमध्ये जाता आलं नाही, त्या सबकॉन्शियसला सूचना कशा द्यायच्या हे कळलं नाही. आपण नाही करू शकणार. पण कळलं तर सगळं विश्व आपण बदलू शकणार आहे. बघा ध्येय
प्राप्ती आणि यश अचिव्हिंग जे काही गोल्स आहेत, त्या अंतर्मनातूनच होतात. क्षण सुद्धा लागत नाही काही मिळवायला. हीलिंग पॉवर सुद्धा अवचेतन मन देतं. म्हणजे अवचेतन मनामध्ये शरीराला, मनाला बरे करण्याची नैसर्गिक क्षमता आहे. तुमचा काहीही प्रॉब्लेम असू देतो. तुमचा पैसा असू देत, रिलेशनशिप असू देत, आध्यात्मिक विकास असू देत, जगासाठी काम असू देत, वाटेल ते गोष्टी इथूनच होणार आहेत. म्हणजेच नशीब बदलणार आहे. म्हणजे आयुष्य बदलाचं जे शास्त्र आहे, ते अवचेतन मनाचा सबकॉन्शियस माइंडची पॉवर वापरणारा कोर्स आहे. मग अचेतन मन तर्क-वितर्क करत नाही. हे वाक्य लिहून ठेवा. त्याला तर्क-वितर्क करता येत नाही. तुम्ही म्हटला बंगला पाहिजे, बंगला मिळाला. तो विचार करणार नाही, की बंगला तुम्ही राहायला लागला, तर तुम्ही एकटेच राहणार. सिक्युरिटीचा काय प्रॉब्लेम आहे? काय होणार आहे? काय नाही तो विचार करणार. तुम्हाला काय वाटेल ते देणार. मेंदू वापरत नाही. तर्क-वितर्क करत नाही. ब्रह्मांडातून लगेच आणून देतो. तुम्ही म्हटलं माझा हा प्रोग्राम मला दिसतोय सोल प्रोग्राम घेऊन आलेला. मला नकोय आता हे. मला माझा हा हवाय सोल प्रोग्राम. कारण मी भरपूर ज्ञान घेतलं आणि मला कळलं माझ्या आयुष्यात दुःख का आलं ते. मी का ते मागून घेतलं होतं मागच्या जन्मी. मागून घेतल्याशिवाय कुठलं दुःख येत नाही लक्षात घ्या. आणि काय चाललंय आयुष्यात हे सगळं मी मागून घेतले. पण आता मला नको आहे ना. आता मला कळलंय ना काय मागायचंय. आता माझा हा सोल प्रोग्राम मी डस्टरनी डिलीट केला आहे. आणि आता मला हा प्रोग्राम हवाय. रिमोटपणे सबकॉन्शियस ऐकणार आहे. कारण मेंदू म्हणजे ब्रह्मांड. त्या सबकॉन्शियसमध्ये टाकलं की ब्रह्मांडात टाकलं. म्हणून त्या ग्रुपवर टाकायचंय आणि ग्रुपवर आपण काही पण टाकतोय, काही पण टाकतोय. मी आज कोर्स केला नाही, मी फिरतीये, मला नाही जमलं. हे कळतंय का तुम्ही ब्रह्मांडात काय सोडताय? एक-एक शब्द अन् शब्द ब्रह्मांडात क्रिएट करताय तुम्ही. त्याला जे सांगितलं ते निमूटपणे ऐकतो. काही सांगा, तो लगेच तुम्हाला देणार आहे. सांगा म्हणजे शब्दात नाही. आपण जे पिक्चर बघतोय ना, सिनेमा बघतोय ना, तसंच त्याला सांगता आलं पाहिजे. तो लगेच आणून ठेवणार आहे. म्हणून काय बघाल ते नीट बघायचं आहे, विचारपूर्वक बघायचं आहे. त्याला सांगा मी हुशार आहे, तुम्ही हुशार बनाल. भले मेंदू नसू देत, तो मेंदू सुद्धा स्ट्रॉंग करणार. तुम्ही म्हणा 100% 100% 90% 90% अभ्यास करा, नका करू, काय उपयोग नाही त्या अभ्यासाचा. त्याला काही लागत नाही. मेंदू लावूच नका. तो तर्क-वितर्क करणार नाही. तू कुठं अभ्यास केलाय आणि तुला कुठं काय येतं, तुम्हाला 90% मिळणार. काय वाटेल ते होईल. इतकं हे सोप्पं आहे. म्हणून अलीकडची पिढी आहे ना, घासू नाहीये आपल्यासारखी. घासत बसलेली. त्यांना माहिती आहे सगळं. त्यांचा सोल प्रोग्राम पण त्यांना माहिती आहे. ते नाही धावधाव करत आहेत आपल्यासारखे. त्याला सांगा मी मठ्ठा आहे. तुम्ही तसेच बनाल आणि आपण तेच म्हणतो. माझा नवरा असा, माझी जाव अशी, माझा दीर असा, माझी मैत्रीण अशी, माझं आरोग्य असं, माझा रोग असा. रोगांना सुद्धा आपण मिठ्या घालून बसतो. त्यामुळे ते रोग सोडून जायची आपलीच तयारी नसते. आपल्या अंतर्मनाची तयारी नसते. कारण आपण म्हणतो ना, मला हे, मला ते, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. मग काय आहे, सारखं सबकॉन्शियसला सांगतो ना आपण म्हणून शब्दांनी बघून सुद्धा आपण स्वप्न पेरतो, आपण संकल्प पेरतो. म्हणजे ज्या वेळेला आपण संकल्प पेरतो, त्याच क्षणाला ब्रह्मांडाला सांगतो, की माझ्याजवळ हे कमी आहे. म्हणून ते आपण प्रेझेंट टेन्समध्ये हे करतो. आता बघा अल्बर्ट आइन्स्टाईनच्या ह्याच्यावर आपलं सगळं आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हणून ठेवले, "फ्युचर मेडिसिन विल बी द मेडिसिन ऑफ द फ्रिक्वेन्सी." जे काही तुम्हाला फ्रिक्वेन्सी शिकवली, ती फ्रिक्वेन्सी फ्युचर मेडिसिन असेल. निकोला टेस्लानी काय म्हटले, "इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिव्हर्स." ब्रह्मांडाचं जर सिक्रेट हवं असेल तुम्हाला, तर फक्त एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशनमध्ये ब्रह्मांडाचं सिक्रेट आहे. काही नाही. एनर्जी इज एव्हरीथिंग. सगळीकडे एनर्जी. आपण सुद्धा एनर्जी आहे. आपण काहीही स्थूल नाहीये. स्थूल शरीर आपलं कधी पण सुटणार आहे. उरणार आहे फक्त एनर्जी. त्या एनर्जीला बघायचंय काय सोडणार आहे आपण. शरीर आहे ते काही जाणार आहे, मातीत जाणार आहे, पाण्यात जाणार आहे, आकाशात जाणार आहे, धूर होऊन जाणार आहे. उरणार काय आहे? उरणार आहे एनर्जी. मग त्या एनर्जीला काय करून ठेवलंय आपण? जी नाहीच नष्ट होऊ शकणार आहे. मग हे आपण सगळं शिकलो, की मी जर गिल्टमध्ये असेल, तर मी 30 फ्रिक्वेन्सीला असणार आहे. मी जर ह्याच्यात असेल, फिअरमध्ये असेल,
तर 100 मध्ये असणार आहे. मी जर ह्याच्यात करेजमध्ये असणार आहे, की 200 मध्ये असणार आहे. मी पीसमध्ये असणार आहे, तर 600. मी जॉयमध्ये असणार आहे, तर 540. मी लव्हमध्ये असेल, तर 500. हे सगळं फ्रिक्वेन्सी. आता बघा हं, मी 2-3 दिवस सर्व्हे केला. मी काय म्हटलं, की आता हे कुठून घेतलंय? या एका मोठ्या 2-2.5 लाखाच्या मशीनच्या व्हेंडरच्या पॅम्फलेटमधनं मी हे घेतलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं, की सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीचे सुद्धा डिव्हाइस लोकं लावायला लागले. डोक्याला लावून ठेवतात आणि सबकॉन्शियसमध्ये गेले, की टेप रेकॉर्डर सुरू होतो. कारण सबकॉन्शियसला तुम्ही काय ते बडबडतं एकदा का सबकॉन्शियसमध्ये पडलं, त्याच्यात भावना सुद्धा असतात ते जे काही म्हणतो त्याच्यामध्ये. भावना सुद्धा जनरेट होतात. जसं आपण स्वप्नामध्ये बघतो तसं. आणि मग सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला गेले की टेप रेकॉर्डर सुरू होतं. मग तुम्ही काय पण चारा चारा त्याला, पेरा ते उगवतच. तर ते मशीन्स निघाल्यात मी तुम्हाला सांगत होते. तर आता मी म्हटलं चला पिरॅमिडला आपण ऑरा स्कॅनर घेऊयात. ऑरा स्कॅनर घेऊयात म्हटलं आणि काहीतरी अक्षय तृतीयेला मला असं वाटत होतं घेऊयात. म्हणून मी सगळी चौकशी करायला लागले. कारण आहेत डिव्हाइसेस एनर्जीचे ऑरा मोजणारे आहेत, एका क्षणात बदलवणारे आहेत. पण मला त्याच्यात जायचंच नाहीये ना. कारण मी जर बदलवत बसले, एका क्षणात तुमचं या घरातनं आता तुम्ही कोपऱ्यात बसलाय तिथली एनर्जी बदलू शकते मी आणि बघू सुद्धा शकते. पण ते मला सहन करावं लागणार आहे ना मी बदललेलं. या सगळ्या गोष्टींना मी सक्षम नाहीये. माझं प्रोटेक्शन सक्षम नाहीये. मला कळतंय आणि म्हणून त्याला मी हात लावला नाही. मला इतक्या पुढे जायचंच नाहीये. जे महत्वाचं आहे ते करायचं आहे. माझा पहिल्यापासूनचा जो निर्णय होता, तो या 2 दिवसाच्या अभ्यासाने, रिसर्चनी 100% 1000% खरा ठरला. ते तुम्हाला सांगते. मग हे मी आता बघायला लागले. ऑरा स्कॅनर घेऊ. लोकं आले की त्यांचा सगळा ऑरा स्कॅन होऊन जाईल, चक्राचं होऊन जाईल.